नमस्कार, मी प्रेरणा नाईक. पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात पीएम न्यूज. चला तर मग उर्वरित बातमी. प्रमाणात एक तर पहिल्यांदा असणारं संविधान रॅली झाली, अपेक्षेपेक्षा लोकांच्या सगळ्यात मोठी झाली ती, आणि त्याच्यातून एक धडकी भरलेली आहे. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी असणारं स्थानिक प्रश्नावरती आंदोलन करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यातून वार्डांमध्ये समीकरणं बदलायला लागलेली आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्या ठिकाणी जायला लागलेलं आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांवरती पोलिसांमार्फत नोटीस पाठवणं आणि आजच्या असणाऱ्या मोर्चामध्ये लाठीचार्ज करणं असा प्रकार घडलेला त्या ठिकाणी दिसतोय. या ठिकाणी साहेब, आपल्याला असं वाटतं का की दलितांवरती जे होणारे अन्याय आहे, अत्याचार आहेत, ते थांबण्यासाठी हे सरकार जे सक्षम आहे म्हणून? ते मी असं म्हणेन, सरकार कोणाचंही असलं तरी ते कार्यशील राहिलेलं नाही. मी एवढंच म्हणेन कुठल्याही सरकारला की त्यांनी कन्व्हिक्शन रेट हा जर वाढवला तर तेच एका प्रकारचं असणारं अत्याचार करण्यापासून लोकांना थांबवेल. कारण का आपल्याला आता सजा व्हायला लागली आहे, ही एक भीती त्यांच्यामध्ये निर्माण होते. आतापर्यंत आचारसंहिता लागायला पाहिजे होते, पण अजून आचारसंहिता लागत नाही. मला वाटतं 21 तारखेपर्यंत एक इलेक्शनचा फेज आहे. त्याच्यामुळे असणारं 21 पर्यंत थांबतात आहेत का हे बघणं महत्वाचं आहे. आजच्या सभेमध्ये काय घोषणा करण्यात? हे आजच्या असणाऱ्या सभेमध्ये आम्ही असणारं एक केलं की अतिक्रमण 2 आहेत. एक बिल्डिंग जे आहे त्यांनी सुद्धा FSI मध्ये असणारं अतिक्रमण केलेलं आहे आणि दुसरं जे आहे ते झोपडपट्टी धारक जे त्यांनीही अतिक्रमण केलेलं आहे. झोपडपट्टी धारकांचं असणारं अतिक्रमण जे आहे ते बिल्डर मार्फत त्या ठिकाणी त्यांना त्रास दिला जातोय आणि हे जे FSI मध्ये जे अतिक्रमण केलेलं आहे ते हायकोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी अडकतंय. आम्ही आव्हान असं केलं की या दोन्ही प्रश्नांवरती असणारं उत्तर आम्ही काढू शकतो, तेव्हा सत्ता हे आम्हाला देण्यात यावी. मोठी ताकद या ठिकाणी पक्षाची वाढलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये निर्णय घेतलाय का या निवडणुकीमध्ये कोणासोबत आपण जाणार? ते माझ्या अंदाजानं BJP जोपर्यंत क्लिअर करत नाही की ती एकनाथ शिंदेला बरोबर घेणार की अजित पवाराला बरोबर घेणार हे सांगितल्याशिवाय त्या भागातली युती होणार नाही अशी परिस्थिती आहे. आपल्याला असं दिसतंय की काँग्रेस पक्षाने आवाहन केलेलं आहे की आम्ही एकत्र जाणार अशी असणारी परिस्थिती आहे, परंतु तिथे अडकलंय कुठे तर उबाटा आणि राज ठाकरे हे जे एकत्र बसलेले आहेत त्या ह्याच्यामध्ये काँग्रेस उबाटा बरोबर समझोता करू शकत नाही. कारण का त्यांचं म्हणणं असं आहे की राज ठाकरे यांच्या भूमिका ज्या आहेत त्या इतर राज्यांच्या लोकांच्या विरोधात असल्यामुळे आम्हाला इतर राज्यांमध्ये त्रास होईल आणि त्याच्यामुळे तुम्ही हा जोपर्यंत खुलासा करत नाही तोपर्यंत आम्ही बसू शकत नाही. हे 2 मेजर पार्टी जे आहेत त्यांच्या भांडणं चाललेली आहेत, त्यांचा काही तिढा सुटत नाही आहे. पण जिल्ह्याच्या, तालुक्याच्या, नगरपालिकेच्या स्तरावरती आणि महानगरपालिकेच्या स्तरावरती काही पक्षांच्या आमच्या असणाऱ्या बोलण्या त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे.